पुढची बातमी तळकोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा 2018 साली करण्यात आलेली होती। देशातला पहिला पाणबुडी प्रकल्प न्यूटी रॉक्स जवळच्या समुद्रात येणार होता। पाण्याखालचं अंतरंग निहाळण्याची या प्रकल्पामध्ये योजना होती। मात्र आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतलेला असून महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या प्रकल्पासाठी 56 कोटींचा निधी मंजूर झाला होता। मात्र राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पाला चालना मिळाली नसल्याचं चित्र आहे। कोकणामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा झाली। त्यामधलाच एक हा पाणबुडीचा प्रकल्प होता। मात्र त्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत आणि कसं हे वाकयुद्ध रंगलेलं आहे या पाणबुडीच्या प्रकल्पावरून आपण बघूया। मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तुम्ही सोन्याने मडवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याने मडवा आणि द्वारका करा, त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही। पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये। पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतोय, म्हणून कोणीही आपला प्रकल्प पळवला नाही। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना, अशी जे म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो, जे उद्योग आहेत ते सर्व उद्योग आता झपाट्यानं पळवण्याचं काम चाललं आहे, बाहेर नेण्याचं काम चाललेलं आहे आणि काही जबरदस्तीनं घेण्याचं काम चाललेलं आहे आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिळखिळा करणं, उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे। फॉक्सकन गेला, पाणबुडी गेला, मियानमधला प्रकल्प गेला, इथला काही राहणार नाही। महाराष्ट्रातला तरुण हा भीक मागत रस्त्यावर फिरेल, हे दिवस महाराष्ट्राला येतील। त्यांच्या हातात काही देता आलं नाही, फक्त मात्र चांगली वाली कटोरी द्या आणि त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवा, ही परिस्थिती राज्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलाय, परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असेल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी ते मुंबईत येत आहेत। म्हणून पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये। कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे, म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण तीही बघूया। बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा। MTHL आता 12 तारखेला त्याचं उद्घाटन होतंय। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते हा MTHL जो आहे 22 किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे देशातला। आणि हा प्रकल्प नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 2017 मध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा झाली। न्यूटी रॉक्स जवळच्या समुद्रात हा पाणबुडी प्रकल्प प्रस्तावित आहे। पाणबुडीतून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार आहे। कोकणातील राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे। पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचं नाव देशपातळीवर गेलं असतं। या प्रकल्पामुळे 5000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली असती। वर्षाला 100 ते 150 कोटींची उलाढाल यामधून होणं अपेक्षित होतं। सिंधुदुर्गात होणारा प्रकल्प गुजरातच्या द्वारका इथे होणार असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे।